विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचं डिफरन्शिएशन हे चॅप्टर आहेत. या चॅप्टरची आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यात आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात आपण चेन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इन्व्हर्स फंक्शन, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन एवढी थिअरी आपण पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पण पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय नेमकं आपल्याला ते आधी माहीत पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, कन्सिडर द फंक्शन किंवा कन्सिडर द इक्वेशन्स एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी आणि वाय इज इक्वल टू जी ऑफ टी. म्हणजे आपल्याला दोन फंक्शन्स दिलेले आहेत, एक्स इन टर्म्स ऑफ टी आणि वाय इन टर्म्स ऑफ टी. म्हणजे टू फंक्शन्स आर एक्सप्रेस इन सेम व्हेरिएबल. आता याच्यात एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहेत आणि हा टी जो आहे तर या टीला पॅरामीटर म्हणतात. काय म्हणतात? पॅरामीटर. म्हणजे दोन फंक्शन्स आपण एका सेम पॅरामीटरमध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. म्हणजे या टाईपचे जर फंक्शन असतील तर याला आपण पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतो. दिस इक्वेशन इम्प्लाय अ फंक्शनल रिलेशन बिटवीन द व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. आता जर आपल्याला सपोज टीची व्हॅल्यू माहीत असेल तर टीच्या व्हॅल्यूवरून आपल्याला एक्स आणि वाय दोघांच्या व्हॅल्यू फाइंड करता येतात. ते जिथं दिलेलं आहे, गिवन द व्हॅल्यूज ऑफ टी इन सम डोमेन ए टू बी क्लोज इंटरवल आहे इथं, वी कॅन फाइंड एक्स अँड वाय. फॉर एक्झाम्पल, एक्स इक्वल टू ए कॉस टी अँड वाय इक्वल टू ए साइन टी. म्हणजे एक्स आणि वाय इन टर्म्स ऑफ टी सेम व्हेरिएबल, एक्स आणि वाय आपण एका सेम व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. आता यांचे आपण स्क्वेअरिंग करून जर ॲडिशन केली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं, ए स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी. आता कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर म्हणजे काय असते? आयडेंटिटी. आयडेंटिटी ही 1 येते. 1 इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर. आता हे इक्वेशन काय मिळेल? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. दिस इक्वेशन रिप्रेझेंट सर्कल विथ रेडियस ए अँड सेंटर ओरिजिन अँड डोमेन ऑफ टी इज 0 to twice pi. If two variables x and y are defined separately as functions by an intermediate variable t, then that variable is known as parameter. आणि म्हणून हे जे फंक्शन्स असतात याला आपण पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतो. म्हणजे एक्स आणि वाय हे दोघं फंक्शन एका सेम व्हेरिएबलमध्ये आहेत, म्हणजे इन टर्म्स ऑफ टी. म्हणजे ज्याच्यात हा टी काय झाला तर पॅरामीटर. आणि या टाईपचे जर फंक्शन असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते आपण आता पुढे पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला एक थेरम दिलेला आहे, आपण तो थेरम पाहणार आहोत. तर बघा, if x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable function of t, so that y is differentiable function of x. म्हणजे बघा, x आणि y हे डिफरन्शिएबल फंक्शन आहेत विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे dx बाय dt आणि dy बाय dt एक्झिस्ट होतो. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे dy बाय dx हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच then dy by dx is equal to dy by dt upon dx by dt, where dx by dt is not equal to 0. आता बघा, आपण जसं कंपोजिट फंक्शन आणि इन्व्हर्स फंक्शनचं प्रूफ घेतलं होतं, सेम त्याच प्रोसेसने आपल्याला याचं प्रूफ घ्यायचं आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर dy by dx is equal to a. तर याला डेलच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. त्याच्या आधी आपण काय करतो? इन्क्रीमेंट घेतो. म्हणजे लेट देअर बी स्मॉल इन्क्रीमेंट t इज डेल टी. म्हणजे लेट डेल टी with small increment in t and del x del y be corresponding increment in x and y respectively. त्याच्यानंतर आता हे जे डेल एक्स डेल वाय डेल टी हे कसे आहेत? स्मॉल इन्क्रीमेंट. म्हणजे काय? नियर अबाउट 0 बट नॉट इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही असं लिहू शकतात ॲज डेल एक्स टेन्स टू 0, डेल वाय टेन्स टू 0 आणि डेल टी टेन्स टू 0. म्हणजे नियर अबाउट 0 बट नॉट इक्वल टू 0. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे
ते आपण आता डेल फॉर्ममध्ये लिहिणार. तर कसं लिहिणार बघा. कन्सिडर डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल वाय बाय डेल टी अपॉन डेल एक्स बाय डेल टी, वेअर डेल एक्स बाय डेल टी इज नॉट इक्वल टू 0. आणि मग याला काय करायचं तर लिमिट लावायचं. लिमिट ॲज डेल टी टेन्स टू 0. आता इथं डेल टी टेन्स टू 0 लावणार, पण इथं काय लावावं लागेल तुम्हाला तर डेल एक्स टेन्स टू 0. मग बघा टेकिंग लिमिट ॲज डेल एक्स टेन्स टू 0 डेल टी टेन्स टू 0. मग काय होईल ते बघा. therefore लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू लिमिट डेल टी टेन्स टू 0 आणि इकडे डेल वाय बाय डेल टी, डिनॉमिनेटरला लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल एक्स बाय डेल टी. आता बघा याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. आता आपल्याला काय दिलेलं आहे एक्स अँड वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. म्हणजेच काय तर dx बाय dt आणि dy बाय dt एक्झिस्ट होतो. मग ते आपण एक्सप्रेशन लिहून घ्यायचं. बघा आता इकडे लक्ष द्या. बट गिवन x and y are differentiable function of t. Therefore limit del t tends to 0 del x by del t equal to dx by dt and limit del t tends to 0 del y by del t is equal to dy by dt. ह्या दोघं व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करणार. इक्वेशन 1 बिकम्स, आता इक्वेशन 1 मध्ये काय दिलेलं होतं आपल्याला लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इक्वल टू लिमिट डेल वाय अपॉन डेल टी ॲज डेल टी टेन्स टू 0 काय येतं तर dy बाय dt. मग याच्या जागेवर dy बाय dt आणि याच्या जागेवर dx बाय dt लिहायचं. म्हणजेच काय मिळेल मग dy बाय dt अपॉन dx बाय dt. आता याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता याच्यात RHS एक्झिस्ट आहे. म्हणजे RHS ला तुम्हाला RHS एक्झिस्ट होते dy बाय dt आणि dx बाय dt हे दोन्ही इक्वेशन्स इक्वल्स आहेत. म्हणून LHS काय होईल एक्झिस्ट होईल. RHS ऑफ 2 एक्झिस्ट, therefore LHS also exist. आता LHS also exist म्हणजे काय लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू dy बाय dx. म्हणजे dy बाय dx एक्झिस्ट होईल आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये टाकायची. therefore इक्वेशन 2 बिकम्स dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. आणि आता dx बाय dt एक्झिस्ट होतोय म्हणजे तो काय फायनाईट आहे. म्हणजेच काय तर dx बाय dt इज नॉट इक्वल टू इक्वल टू 0. मग जर पॅरामेट्रिक फंक्शनसाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर तुम्हाला या मेथडने जावं लागेल. म्हणजे तुम्हाला दोन फंक्शन्स दिलेले असतील एक्स आणि वाय. काय करायचं एक्स आणि वाय एका सेम व्हेरिएबलमध्ये असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जो व्हेरिएबल दिलेला आहे तो आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जो व्हेरिएबल दिलेला आहे तो. दोघांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड झाल्यानंतर दोघांचा रेशो घ्यायचा. रेशो घेतल्यानंतर जे आन्सर मिळेल ते मिळेल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचं थेरम. आता याच्यावरचे काही सिंपल एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. एक्सरसाइज 1.4 डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शन एक्स आणि वाय दिलेलं असेल तर कसा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा बघा. एक्स इन टर्म्स ऑफ टी आणि वाय इन टर्म्स ऑफ टी.
म्हणजे एक्स आणि वाय दोन फंक्शन जर एका सेम व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना dy बाय dx इज इक्वल टू कसा फाइंड करायचा बघा, y इन टर्म्स ऑफ टी आणि x इन टर्म्स ऑफ टी. इथं व्हेरिएबल टीज असेल असं नाही, u व्ही डब्ल्यू काही असू शकतो आणि मग आपण dy बाय dx फाइंड करायचं. आता बघा एक्सरसाइज 1.4चा पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन फर्स्ट, फाइंड dy बाय dx इफ नंबर 1 x इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इक्वल टू ट्वाइस 80. म्हणजे बघा x इन टर्म्स ऑफ टी आणि y इन टर्म्स ऑफ टी, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा विथ रिस्पेक्ट टू टी आणि y चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा विथ रिस्पेक्ट टू टी आणि मग नंतर dy बाय dx फाइंड करायचा. तर बघा इकडे लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे dx बाय dt इज इक्वल टू 80 स्क्वेअर. आता ए कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाइस टी. नंतर dy बाय dt, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ट्वाइस ए कॉन्स्टंट आहे आणि टीचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे फक्त ट्वाइस आहे झालं. मग वी नो आता आपण इथं पॅरामेट्रिकचा रूल वापरणार. काय रूल? आपल्याला फाइंड करायचं आहे dy बाय dx, पण आपल्याकडे y इन टर्म्स ऑफ x नाही आहे तर y इन टर्म्स ऑफ t आहे. म्हणून आपण काय करणार, y विथ रिस्पेक्ट टू टी हा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी dx बाय dt. हा रूल आहे, हा रूल लक्षात ठेवायचा. त्याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायचे. dy बाय dt काय ट्वाइस आहे, हा झाला ट्वाइस आहे आणि dx बाय dt काय तर ट्वाइस ए टी, ट्वाइस ए टी. आता इथं बघा ट्वाइस आहे कॅन्सल, 1 बाय टी काय शिल्लक राहतोय 1 बाय टी. म्हणजे dy बाय dx काय मिळालं तुम्हाला 1 बाय टी. आलं लक्षात? हे झालं त्याचं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू ए कॉट थिटा बी इक्वल टू बी कोसेक थिटा. गिवन x इक्वल टू ए कॉट थिटा. आता x आणि y कसे आहेत इन टर्म्स ऑफ थिटा, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार विथ रिस्पेक्ट टू थिटा. बघा मग x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काय मिळेल, ए कॉन्स्टंट आहे, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. y कसा आहे, y इक्वल टू बी कोसेक थिटा. मग dy बाय डी थिटा काय मिळेल तुम्हाला, dy बाय डी थिटा इज इक्वल टू बी ॲज इट इज आणि कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. बघा जेवढे सी असतात त्यांचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो, म्हणून हे दोघं काय आले निगेटिव्ह आले. आता ह्या व्हॅल्यू झाल्यानंतर आता dy बाय डी थिटा फाइंड करायचं, सॉरी dy बाय dx. मग dy बाय dx काय येईल बघा, देअरफॉर x इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. जर तुम्हाला dx बाय dy फाइंड करायचं असेल तर ही टर्म वरती आणि ही टर्म खाली घ्यायची. आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं म्हणून आपण हे असं लिहिणार. काय येईल ते बघा, मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. या व्हॅल्यू आपण आधी फाइंड करून घेतलेल्या आहेत. म्हणजे dx बाय डी थिटा म्हणजे मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू मायनस मायनस प्लस झाला बी बाय ए आणि एक कोसेक कॅन्सल झाला, कॉट अपॉन कोसेक म्हणजे कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा. हे आपल्याला याचं आन्सर मिळेल. पुढे हे तुम्ही सिम्प्लिफाय करू शकतात. कॉट थिटा म्हणजे काय असतं, कॉस अपॉन साईन आणि कोसेक म्हणजे काय असतं 1 अपॉन साईन. ते साईन साईन कॅन्सल आणि मग पुढे आपल्याला ते आन्सर